कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे खजिन्याचा शोध. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 119, 129 ते 144 आणि आजचे विशेष वचन आहे यशया 34:16. पवित्र शास्त्र परमेश्वराचे वचन आहे. यातून जो संदेश आम्हास मिळतो तो परमेश्वराचा आवाज आहे. ग्रीक भाषेत पहिल्यास लोगोस आणि दुसऱ्याला रेमा म्हणून संबोधतात. सामान्य परिस्थितीत आम्हाला ताबडतोब रेमा मिळत नाही. जोपर्यंत वाचनातून आम्हाला काही संदेश मिळत नाही तोपर्यंत उतार्यामध्ये आम्हाला बराच वेळ घालवावा लागतो. त्याकरिता त्या उतार्याचे वाचन आम्हाला वारंवार करावे लागते. माइल्स कवरडेल हे पवित्र शास्त्राचे एक भाषांतरकार होते. त्यांनीच इंग्रजीत भाषांतर केलेले पहिले पवित्र शास्त्र छापले गेले. त्यांनी केलेले भाषांतर हा किंग जेम्स आवृत्तीचा आधार झाला. त्यांनी आपल्या अनुवादाच्या प्रस्तावनेत स्वतःच्या पवित्र शास्त्र अध्ययनाच्या पद्धतीविषयी सांगितले आहे. पवित्र शास्त्र समजण्याकरिता यामुळे आम्हास मोठी मदत होईल. जर आपण केवळ काय लिहिले आहे किंवा काय म्हटले गेले आहे या गोष्टीकडे लक्ष देणार नाही तर कोणत्या विषयावर आणि कोणी, कोणत्या शब्दात, कोणत्या समयी, कोठे, कोणत्या अर्थाने व कोणत्या परिस्थितीत लिहिले गेले याकडे लक्ष द्याल व त्या अगोदर व त्यानंतर काय झाले हे समजून घ्याल. जर पवित्र शास्त्र आमच्या अंतरंगात जायचे आहे तर आम्हालाही त्यात गेले पाहिजे.
नदीच्या काठी शंख शिंपले वेचता येतात, परंतु मोती पाहिजे तर समुद्राच्या खोल भागात उडी घेतली पाहिजे. परमेश्वराने आपल्या वचनाची तुलना लपलेल्या खजिन्याशी केली आहे. नीतिसूत्रे 2, 4 व 5. हे लपलेले असते, ते आम्हास सहज उचलून घेता येत नाहीत. त्याकरिता एखाद्याने मोठ्या प्रमाणात धीराने सतत शोधले पाहिजे. पवित्र शास्त्र अध्ययन हे त्या खजिन्याचा शोध घेण्यासारखे आहे. आपल्याला परमेश्वराच्या ग्रंथात शोधायला व वाचायला सांगितले आहे. पवित्र शास्त्रातील खजिन्याचा दररोज शोध घेणारे लोक आशीर्वादित आहेत. यामुळेच बिरुया येथील विश्वासणारे विश्वासात स्थिर होते. प्रेषित 17:11. जेव्हा आपण पवित्र शास्त्र समवेत वेळ घालवण्यास कंजूसपणा करतो, तेव्हा आपण काही निवडक उतारांचेच वाचन करतो. पवित्र शास्त्रातील काही भाग आम्ही पुन्हा पुन्हा वाचतो व राहिलेला भाग सोडून देतो. याचा परिणाम म्हणजे आपणाला संपूर्ण भोजनाचा आनंद मिळत नाही. आपण देवाच्या परिपूर्ण इच्छेचा त्याग करतो. प्रेषित 20:27. जर पवित्र शास्त्रातील काही भागांकडे दुर्लक्ष करतो तर आम्ही परिपूर्ण किंवा पूर्ण रीतीने सज्ज होऊ शकत नाही. 2 तिमोथेय 3:16 व 17. बाह्यरीतीने पाहिल्यास काही उतारे किंवा पुस्तके आम्हाला आवडणार नाहीत, परंतु आपल्या मनाला शिस्त लावून त्याचे वाचन व मनन केले तर त्यापासून जो आनंद मिळतो तो पाहिल्यावर आम्ही आश्चर्यचकित होऊ. परमेश्वराने यहेजकेल संदेष्टाच्या समोर ग्रंथपट पसरला. त्याच्या दोन्ही बाजूला विलाप, शोक व आकांत लिहिलेले होते. परमेश्वराने त्याला ते सेवन करावयाला सांगितले. आपल्या मनातील संभ्रम टाकून त्याने ते खाल्ले. ते त्याच्या तोंडात मधासारखे गोड लागले. यहेजकेल 2:8. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. खरंच तू महान आहेस माझ्या बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, आज आम्ही आभार मानतो की प्रभू तुझे वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. तुझी उपकार स्तुती करतो परमेश्वरा की ते वचन आज आम्ही वाचू शकतो. परमेश्वरा तुझे आभार मानतो. आणि परंतु प्रभू परमेश्वरा, या जगामध्ये जगत असताना आम्ही बऱ्याच वेळेस आमच्या सोयीप्रमाणे, आमच्या आवडीप्रमाणे प्रभू परमेश्वरा त्या वचनाचे वाचन आणि मनन करतो. पण प्रभू परमेश्वरा, आम्ही खोलवर कधीच जात नाही. आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो, ती सद्बुद्धी आम्हाला दे, ते ज्ञान आम्हाला दे, ती बुद्धी आम्हाला दे. यासाठी परमेश्वरा आम्ही फक्त वर वाचन आणि मनन करू नये, तर प्रभू परमेश्वरा आम्ही खोलवर जाऊन त्याचं मनन करावं आणि त्याचा लाभ घ्यावा. एवढी तू आमच्यावर कृपा कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐकतो बापा. आमेन.